कुणाची भाकर खातो हा मराठी माणूस? हा प्रश्न विचारताना खासदार निशिकांत दुबे यांनी ना केवळ मराठी समाजाचा अपमान केलाय, तर भारताच्या संघीय रचनेवर, सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मान यावरही घाव घातलाय. मराठी माणूस कुणाची भाकर खात नाही, मराठी माणूस भाकर बनवतो, देश घडवतो, रणांगणावर लढतो, शिस्त, संस्कृती आणि स्वाभिमान टिकवतो. निशिकांत दुबेंना कदाचित हे माहितीच नसेल, म्हणूनच ते काहीतरी बरळलेत. मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर अखंड भारतासाठी स्वाभिमान जागवला. अफजल खान, औरंगजेब, इंग्रज कुणालाही भीती घालणारा आवाज जर कधी या मातीतून उठला, तर तो मराठी माणसाचाच होता. मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत हा प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना माहिती असावी की मुंबईचा पोर्ट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, लार्सन अँड टुब्रो, टाटा समूह, किर्लोस्कर, गोदरेज हे सगळं कुठून उभं राहिलं? तुम्ही म्हणता खाणी आमच्याकडे आहेत, बरोबर आहे, पण तुमचं सोनं जर माती खालचं असेल तर ते वर काढणाऱ्या हातात ताकद लागते. ती ताकद मराठी माणसाकडेच आहे. मुंबईला आर्थिक राजधानी बनवणं, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांमधून आंतरराष्ट्रीय IT आणि ऑटोमोबाईल क्षेत्र पुढे नेणं ही मराठीच माणसाची कुवत आहे. आणि राहिला मुद्दा टॅक्सचा, तर संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्वाधिक GST आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या शहरांचा कारभार देशाच्या केंद्र सरकारला चालवतोय. भाजपचे खासदार असं म्हणतात की महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू. निशिकांत दुबेंना माझा हा प्रश्न आहे की भारतीय लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण धमक्या त्या कुठल्या संविधानात बसतात? मराठी माणूस घाबरत नाही आणि नडत नाही जोपर्यंत नडला जात नाही. आमचं शौर्य इतिहासात आहे, आमचं योगदान वर्तमानात आहे आणि आमचा आत्मगौरव भविष्याकडे बघतोय. कोण कुठून आला यावर नव्हे, तर देशासाठी काय केलं, काय करतो आणि काय करणार यावर महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मराठी माणूस कधीच भिकेला लागलेला नाहीये. तो निर्माण करतो, उभा राहतो, तो तुमचं पोट भरतो, तुमचं शहर चालवतो आणि गरज पडली तर तुमच्यासाठीही लढतो. त्याला हिनवू नका, कारण स्वाभिमानाचं नावच मराठी आहे. आणि निशिकांत दुबे महाराष्ट्राला नडलेत, त्यांना नक्कीच हे परवडणार नाही. भले तुम्ही ठाकरे बंधूंना उद्देशून काहीही बोलला असाल, पण महाराष्ट्राची जनता हे सर्व खपवून घेणार नाही, हे नक्की. 8 जुलैला मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसेने मोर्चा आयोजित केला. मात्र मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर वातावरण चिघळलं. अनेक मनसे कार्यकर्ते आणि आंदोलकांची धरपकड सुरू झाली. मात्र तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता